ओपन एअर म्हणजे ओपन एअर सोडत जे आता this is how it is going to sit onto the side. Okay. Now 50 meters by 50 meters. 50. That will be the main auditorium size. And that side is but the stage. Now the stage is सकल लेवला स्कूल मागीर जे सर्विसेस लागतात AC प्लांट मागीर पार्किंग हे सगळे सकल लेवलार असतले गुरुकुल will be a zinc based solution. नेक्स्ट मिटिंगेच्या पयलीं तुमकां वयचें पडलें और तुमी सगळे आतां आहात पळय ते गोंयांत खंयचो पळोवपाक जाय ते तुमी हे करूं शकता. गोंयची परिस्थिती अशी आसा कला अकादमीक आतां कितें आसूं पण एक विजेटी आनी हे काणकोणा ना 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 काणकोण सो तुमी डेट दिसा पळय आतां चवथ जाल्यार 6 तारखेक म्हणटात हे न्हू अनंत 11 दीस तो शेनवार येयला. रवींद्र भवन टाइप ओनली थिएटर तो आमचो मेन ऑडिटोरियम म्हणजे थिएटर कसो आसा एनएसडी बरो एनएसडी एनएसडीचो म्हणजे ओनली ऑडिटोरियम खंय आसा ना कित्याक प्रॉब्लेम दिल्ली हाचो न्यू हे रिसंटली आमी हाका गेल्लो मराठी संमेलना ना तो दिल्ली ऑप्शन्स आसात जाल्यार दिल्ली 2-3 ऑप्शन्स तुम्ही पोवन सोदून काढा. सो थंय हे आमचे गोवा सदन नाल्यार हे आसता दिल्ली आसा सर दिल्ली ते बूक करूं येता सीएमाक रिक्वेस्ट करता एक लेटर हे कर म्हणून म्हणजे तुमकां विजीट करपाक सगळ्यांक. न्ही नेहरू सेंटर वरळी नेहरू सेंटर वरळी बॉम्बे नाल्यार एनसीपी एनसीपी सो म्हाका दिसता दिल्ली ऑप्शन्स आहात तर पळया तुम्ही केन्ना कशें कितें Even चवदा open theatre चवथीचे चे एडजस्टमेंट करून तुमी सांगा. पूण तुमकां हे 15 तारखे पयलीं करचें पडटलें 15 तारखे पयलीं. इवन एनएसडीचो पासून एकच बघून न्हू दिल्ली वयतले जाल्यार सगळें बघून करप टायम लागतलो इम्पॉर्टंट आसा आमच्या खातीर बाकी गजाली चेंजीस अकॉर्डिंग टू द हे बदल करून जाता. ते मेन आहा. सो फर्स्ट थिंग तुमी विजीट खंय करतले ते 15 तारखे पयलीं करचें पडटलें. ते प्रेझेंटेशन तेन्ना ते एक्सपर्ट्सूय येतले आनी तुमी थंय कितें हे केलें इन्स्पेक्शन केलें तेचेर तेंका तुमकां इनपुट्स घातले. इनपुट्स रेडी प्रिफर करून दवरया आमी उरयली नाका उरयल्या. आनी कितें आहा तुमी सांग कितें सजेशन्स टॅक्निकल पार्ट ते करतले पूण इतकें आमकां जाय तें जातलें. आमकां हे गोश्टी जाय ते सांगले उपरांत तें जातलें. फर्स्ट फेजीक कितें घेवप तें मागीर हें करया. सर थोडेशे गोष्टी जे आसा न्ही एम्फी थिएटर आनी ते फर्स्ट लुक आउट फॉर कमर्शियल ना कमर्शियल मागीर आतां कमर्शियल तातूंतल्यान आमकां चड प्रॉफिट येतलें. जेन्ना लँड ट्रान्सफराक म्हाका काय ना म्हटल्यार थंय वयक बरच लागलें कित्याक खंयचें डिपार्टमेंट दुसरे डिपार्टमेंट इतलें इजी नासता. तरी पूण सगळे कडेन इशू कितें जालो म्हणजे ट्रान्सफर लँड जावप हें व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे टफ टास्क. डिपार्टमेंट सोडपाक तयार नासता. हे माझे पत्र कलाकारांचे एक स्वप्न आणि कितकीशीच वर्सां जाली रवींद्र भवन मागणी त्यांची आसली ती अशीच शिरकोन उरलेली आनी काही अडचणी येयले जागे अलॉट केल्ले आर्ट एंड कल्चराक पूण ते फिजिबल जावंक ना. आनी ते करता आसतना जेन्ना इलेक्शन्स आमचे आसले आनी कॅम्पेनींग करतना सगळ्यांची कलाकारांची मागणी इतली जाल्ली की आमचे रवींद्र भवन बेगिनात बेगीन करचें म्हणून. सो सगळ्यांक दिसतालें की पयले फावट आमदार जाल्या उपरांत रवींद्र भवन हेचे म्हणजे हे ते लिडर्स जाल्यात पूण हेचे कडेन जातले की ना ह्यो प्रश्न आसलेलो. पूण ती म्हाकाय चॅलेंज आसलेली ते हे करता आसतना जेन्ना आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक रिक्वेस्ट केल्ली हे खरेंच नेसेसिटी पेडण्या खातीर आनी तेंच्यांनी कन्सर्न दाखयलो की बाबा हय पेडण्यान ह्यो रवींद्र भवन जावकूच जाय कित्याक कलाकार कितलेशेच कलाकार पेडण्याच्यान वयर सरल्यात आनी पेडण्याच्यान वयर सरून देशाचें नांव वयर काडलेलें आहा. सो त्या प्रमाणे जेन्ना तेंच्यांनी सांगलें की तूं सायड पळय म्हणजे जागो आयडेंटिफाय कर ते प्रमाणे आमी आयडेंटिफाय करतना तुयेन आमचें हॉस्पिटल आहा तेच्या फाटल्यान रेव्हेन्यू लँड आसली ते प्रमाणे थंयसर 50,000 स्क्वेअर मिटर आयडेंटिफाय करून दिली. ते प्रमाणे लँड ट्रान्सफरूय गेले. जेन्ना लँड ट्रान्सफर म्हणजे सगळं रवींद्र भवन प्रपोज करप हे करप सगळें मान्य पूण लँड ट्रान्सफर डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट करप व्हेरी डिफिकल्ट आसता. पूण आमी सगळ्या पेडणेकारांनी धन्यवाद आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक म्हणपाचें कित्याक
लँड ट्रान्सफर करून तेंच्यांनी दिली. तशेंच आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर तेंच्यांनी तेंचो सहकार्य आसलो एका म्हणजे 50,000 स्क्वेअर मिटर म्हाका दिसता आख्ख्या गोंयांत रवींद्र भवन आहा तेतून सगळ्यात व्हडली लँड म्हणटात ती पेडण्याची आणि लँड ट्रान्सफर जावन तेचेर आर्ट एंड कल्चराक हँडओव्हरूय जाली तेचेर मागीर आर्ट एंड कल्चरान GSIDCकूय प्रोजेक्ट करपा खातीर कन्सल्टंट अपॉयंट करून कॉन्ट्रॅक्टर अपॉयंट करपाकूय तेंच्यांनी हातीन घेतला आणि आयज आमची मिटींग जाल्या. म्हणजे आमदाराची जबाबदारी आसता प्रोजेक्ट हाडप पूण तो प्रोजेक्ट हाडटा कसलो तेन्ना जर स्थानिकांक इन्वॉल्व करीत त्या फिल्डांतले जाल्यार तेका आनीक उमेद येता आनी आनीक म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट करपाक इनिशिएटीव सगळ्यांचो हात लागता. त्या प्रमाणे आयज आमची मिटींग जाल्या. सगळे आमचे पेडणे तालुक्याचे कलाकार आसले म्हणजे आनीकूय एड जावपाचे. इनिशियल मिटींग आसली फर्स्ट स्टेजीची, ही दुसरी मिटींग आहा आणि ह्या दुसऱ्या मिटींगेक आमचे मेन कलाकार जे पेडणे तालुक्याचे ते हांगासर आसलेले. आमचे आर्ट एंड कल्चरचे डायरेक्टर आसले, बाकीचे GSIDC ऑफिसर्स आसले, इतर बाकीचे ऑफिसर्स आसले जे टेक्निकल पार्ट जे आहात ते आमकां एक्सप्लेन करताले आणि आमचे कलाकार आहात जे आमच्या कलाकारांक कितें कितें थंय फेसिलिटीज जाय ते तेंच्यांनी एक्सप्लेन केल्या. त्या प्रमाणे आमची नेक्स्ट मिटींग जातली. त्या मिटींगेक सगळे म्हणजे जे वचत ते रवींद्र भवनात सावंडाचो इशू लिकेजीचो इशू आहा तो हांगासर जावचो न्हू त्या प्रमाणे आमी प्लॅनिंग केलां. आनी ते करता आसतना आमची टीम स्पेशली आउट ऑफ गोवा खंय बरे थिएटर्स आहा थंय वचोन इन्स्पेक्शन करतले म्हणजे कसो थिएटर्स आसतात ते आनी त्या प्रमाणे हांगासर आमचो पेडण्याकारांचो रवींद्र भवन तुया गांवांत हांगासर एक बऱ्या पैकी म्हणजे गोंयचो वन ऑफ द बेस्ट रवींद्र भवन थंयसर आमी करूंक सोदतात. ते करता आसतना आमी तेतून गुरुकूल घेतला म्हणजे भुरगीं थंयसर म्युजीक क्लासीस जावं डान्सीस जावं थंयसर करूं शकतात ते आनी त्या प्रमाणे आउटडोर थिएटरूय घेतला. सो रेकॉर्डिंग रूम घेतला. इतर गोष्टी जे फेसिलिटीज जाय ते सगळे आमी घेतलेले आहात आनी खूब खुशी दिसता की रवींद्र भवन एट लास्ट पेडण्यान हांगासर जाता आनी आमी टार्गेट धरला दिवाळे कडेन आमी तेजो फावंडेशन स्टोन घालता. आता सर आम्ही पळयता पेडणे सगळ्यात पयलीं सांगला त्या प्रमाणे ह्या सगळं म्हणजे आमदार ह्या नात्यान हांव प्रपोजल व्हरता सगळे कामूय करून घेता. पूण ते करता आसतना इम्पॉर्टंट आसता आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टराचो सपोर्ट आनी म्हाका दिसता तेंच्यांनी पेडणेकारांचे स्वप्न जे आहा ते फुलफील करपा खातीर हो प्रोजेक्ट तेंच्यांनी हातीन घेतला आनी म्हाका दिसता पेडणेकारांक तो म्हणजे तुवें म्हटला येदो व्हडलो प्रोजेक्ट तो 2 फेजींनी घेवपाचो आमी प्रयत्न केला. म्हणजे फर्स्ट फेजीन ऑडिटोरियम बीन सगळें कंप्लीट करप, सेकंड फेजीन इतर गोष्टी सगळे आनी त्या प्रमाणे आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आमकां जे गो हेड दिल्ले आसा आनी ते पेडणेकारांचे स्वप्न 100% जातले. ते मागीर बजेटाचो इशू ना. पेडणेकारांचे स्वप्न